मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। मोका अंतर्गत गुन्ह्यातील तरुणाकडून गावठी कट्टा व जिवंत काडतूस जप्त। युवा सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त सफाई कामगार महिला व पुरुषांचा साडी चोळी व ड्रेस वाटप करून सन्मान। मेरगाव गावासाठी अक्कलपाडा धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी। मांडळ ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी लकडू पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल। बस स्थानकातील अनुप अग्रवाल यांच्या चित्राबाबत शिवसेना ठाकरे गटातर्फे घेण्यात आली हरकत। आणि शहरातील अतिक्रमणाबाबत देण्यात आलेल्या नोटिसा तात्काळ प्रभावाने मागे घेण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। मोका अंतर्गत गुन्हा असलेल्या मोवाडी उपनगर येथील दहशत माजविणाऱ्या तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद करीत त्याच्याकडून गावठी कट्टा व जिवंत काडतूस असा 42,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मोका अंतर्गत गुन्हा असलेल्या मोवाडी येथील दहशत माजवणाऱ्या तरुणास गावठी कट्ट्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले असून त्याच्याकडून गावठी कट्टा व 2 जिवंत काडतूस असा 42,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना दिनांक 18 ऑक्टोबर रोजी मोवाडी परिसरात सुनील जाधव हा गावठी कट्टा बाळगून दहशत माजवत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। त्या आधारे पोलिसांनी कडक मोवाडी गाठले। पोलिसांना पाहून सुनीलने पळण्याचा प्रयत्न केला, मात्र स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या। यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 40,000 रुपये किमतीचा गावठी बनावटीचा कट्टा तसेच 2,000 रुपये किमतीचे काडतूस आढळून आले। पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सुनील जाधव हा पिंपळा देवी नगरातील रहिवासी असून त्याच्या विरोधात मोवाडी पोलीस ठाण्यात मोका अंतर्गत 3 गुन्हे दाखल आहेत। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर गळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे, अशोक पाटील, मुकेश वाघ, जितेंद्र वाघ, हर्षल चौधरी आदींनी केली। धुळे जिल्ह्यातील एक रेकॉर्ड गुन्हेगार, त्याचं नाव आहे सुनील रमेश जाधव। त्याच्यावर यापूर्वी 397, 326 आणि 302चे गुन्हा आहे। काही 302चे गुन्हे मोक्का पण लावला होता। हा आरोपी दहशतवाद वाजवण्याच्या दृष्टिकोनातून स्वतःच्या हातामध्ये गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याकडे आढळून आलं होतं। बातमी मिळाली होती। त्या अनुषंगाने आमचे LCBचे जे आहे हेमंत पाटील यांच्या टीमने त्याला ताब्यात घेतलं आहे। तो मूळचा राहणार आपल्या मोडेनगर पोलीस हद्दीमध्ये आहे, परंतु ज्यावेळेस आपण त्याला ताब्यात घेतलं त्यावेळेस तो चाळीसगाव रोड पोलीस त्याला ताब्यात घेण्यात आले। त्याकडून आपण एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस मिळाले, 2 जिवंत काडतूस मिळाले आहेत। गावठी कट्ट्याचा आपण किंमत 40,000 लावली आणि 2 राऊंडची जी 2,000 किंमत लावली, असे 42,000 माल आपण मिळवलेला आहे। या आरोपींनी हा कट्टा कुठून मिळवता या दिवशी पुढे तपास चालू आहे, परंतु हा रेकॉर्डचा गुन्हेगार आहे। म्हणजे 302 सारखा गुन्ह्यामध्ये हा मुक्का लावलेला आरोपी आहे। या आरोपीला अटक केलं, जेरबंद केल्यामुळे पुढील काही गुन्ह्याला अंजाम देण्यासाठी आपण रोखण्यात यापर्यंत यशस्वी झालो असं मला हरकत नाही। ही कारवाई केली आमचे LCBचे हेड कॉन्स्टेबल अशोक पाटील, मुकेश वाघ, जितेंद्र वाघ आणि हर्षल चौधरी यांनी केली आहे। त्या कामगिरीबद्दल मी त्यांचं कौतुक करतो। विशेष करून आता आपल्याकडेच्या जिल्ह्यातील जिल्ह्यातील म्हणजे राज्यातील मध्यप्रदेशमध्ये इलेक्शन चालू आहे, पुढच्या महिन्यात आहे, त्या अनुषंगाने आम्ही कारवाई करत आहोत। त्यामध्ये प्रोहिबिशनचे रेट्स असतील, गांजाची तस्करी असेल किंवा अवैध शस्त्राची तस्करी असेल, त्या अनुषंगाने कारवाई करत आहे। मागच्या दिवशी आम्ही काही कारवाई केली ती ह्याचा पुढचा पार्ट म्हणून आम्ही ही कारवाई केली आहे आणि याबद्दल आमच्या टीमचं या ठिकाणी कौतुक करतो। युवा सेनेच्या 13व्या वर्धापन दिनानिमित्त धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे शहरातील सफाई कामगार महिला व पुरुषांना साडी चोळी व ड्रेस वाटप करीत सन्मान करण्यात आला। युवा सेनेच्या 13व्या वर्धापन दिनानिमित्त धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे शहरातील सफाई महिला व पुरुष कर्मचाऱ्यांचा साडी चोळी व ड्रेस वाटप करून सन्मान करण्यात आला। युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने युवा सेना युवकांसाठी तसेच समाजातील गरजू घटकांसाठी अनेक कामे करत असते। त्या अंतर्गत युवा सेनेच्या 13व्या वर्धापन दिनानिमित्त युवा सेना धुळे जिल्ह्याच्या वतीने शहरातील सफाई कर्मचारी महिला व पुरुषांचा साडी चोळी व ड्रेस देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख हरीश माळी, युवती सेना जिल्हा प्रमुख सोनी सोनार, उपजिल्हा प्रमुख कुणाल कानकाटे, महानगर प्रमुख सिद्धार्थ करमकार, सिद्धेश नाशिककर, जयेश फुलपगारे, शुभम फुलपगारे, समर्थ मुर्तंडक, दर्शन खंबायत यांच्यासह युवा सेना पदाधिकारी व युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज युवा सेनेचा वर्धापन दिनानिमित्त धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे ज्या नवदुर्गा आहेत तसेच सफाईच्या काही कर्मचारी आहेत आमचे बांधव यांना आज एक साडी आणि ड्रेस या ठिकाणी आम्ही दिलेला आहे। खरं ते आपल्या संपूर्ण देशाची, शहराची आपली सेवा करत असतात, अहोरात्र कसली अपेक्षा न करता स्वच्छता करत असतात, तर त्यांचा सन्मान झाला पाहिजे म्हणून आज आम्ही युवा सेना धुळे जिल्ह्यातर्फे त्यांचा या ठिकाणी सन्मान केलेला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।
धुळे तालुक्यातील मेरगावासाठी अक्कलपाडा धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडून पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी मागणी ग्रामपंचायत व शेतकरी तसेच ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. धुळे तालुक्यातील मेहरगाव गावासाठी अक्कलपाडा धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडून पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी मागणी मेहरगाव ग्रामपंचायत शेतकरी व ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की परिसरात दुष्काळी परिस्थितीमुळे मेहरगाव येथील शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी पिण्याची पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. मेहरगाव परिसरातील शिवारातील नदी नाले तलाव कोरडे ठणठणीत झाले आहेत. मेहरगाव शिवारातील छोटे मोठे तलावात पाणी नसल्याने शेतात व इतरत्र चरण्यासाठी जाणाऱ्या गाय म्हैस बैल शेळी या पशुधनाला पाण्यासाठी वनवन फिरावे लागत आहे. त्यामुळे पशुधन धोक्यात आले आहे. जनावरांसाठी पिण्याची पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून अक्कलपाडा धरणाच्या डाव्या कालव्यातून मेहरगाव शिवारातील लहान मोठे पाझर तलाव आणि बंधारे भरावेत अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी राजेंद्र भामरे, ज्ञानेश्वर भामरे, तुषार भामरे, विवेक भामरे, दिनेश पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आम्ही पाड्याचं जे पाणी डाव्या कालव्यामधून जे सोडलं जात आहे ते सगळं पाणी कोठऱ्या धरणाच्या साठी जात आहे. तर त्यांना जसं पाण्याची व्यवस्था केली जाते तशी आम्हाला सुद्धा आमच्या गावात अतिशय भीषण टंचाई आहे. जनावरांना प्यायला पाणी नाही. अशा परिस्थितीमध्ये येणाऱ्या पुढच्या 6 महिने जून महिन्यापर्यंतची व्यवस्था कशी करावी या संदर्भात कलेक्टर साहेबांची आम्ही निवेदन देऊन चर्चा केली. साहेबांनी सांगितलं की मी वरती संबंधित अधिकाऱ्यांना सांगतो आणि काय व्यवस्था करता येईल ते पाहतो. तर आमची किमान अपेक्षा आहे की मोठ्या जनावरांना पाण्याची भीषण टंचाई भासणार आहे. तरी कलेक्टर साहेबांनी याचा गांभीर्याने विचार करून गावकऱ्यांना आणि मोठ्या जनावरांना न्याय द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. धुळे तालुक्यातील मांडळ ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी लकडू पाटील यांनी तहसील कार्यालयात बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. धुळे तालुक्यातील मांडळ ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी लकडू पाटील यांनी आपल्या समर्थकांसह तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेत बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. राज्य निवडणूक आयोगाने 3 ऑक्टोबर 2023 रोजी राज्यातील 2359 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. या कार्यक्रमानुसार संगणक प्रणालीद्वारे निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येत आहे. दिनांक 16 ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत नामनिर्देशन पत्र सादर करण्यात येणार आहेत. त्यानुसार 16 ऑक्टोबर 2023 पासून संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनाची प्रक्रिया सुरू झाली असून धुळे तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य पोटनिवडणूक प्रक्रिया सुद्धा सुरू आहे. यावेळी मांडळ येथील ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी लकडू पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक शाखेचे श्रीकांत देसले, आनंद खेडे मंडळ अधिकारी कविता आके, तलाठी एजी जालटे, तलाठी राहुल सोनवणे, तलाठी योगिता चव्हाण यांच्याकडे दाखल केला. यावेळी मांडळ ग्रामपंचायत गटप्रमुख डॉक्टर संदीप पाटील, उमेदवार लकडू पाटील, ज्ञानेश्वर पाटील, समाधान पाटील, प्रशांत पाटील, संभाजी पाटील, अरुण पाटील, रमेश सोनवणे, सुरेश पाटील, विजय पाटील, समाधान पाटील, अशोक पाटील, पतिंग पाटील, उत्तम पाटील, छबुलाल पाटील, संभाजी पाटील, बाळू पाटील, देवदास पाटील, दिलीप पाटील, गोटू पाटील, शालिक पाटील, सुधाकर पाटील, लिंबा सोनवणे, राहुल पाटील, बाजीराव पाटील, खंडू पवार, सुधाकर पाटील, लालसिंग गायकवाड, तुकाराम सोनवणे आदी उपस्थित होते. पंचायतीची 2023 पोटनिवडणूक लागलेले आहेत. आमचे बिनविरोध निवडून आलेले सदस्य कैलासवासी संजय काशीनाथ पाटील यांच्या जागेसाठी सार्वत्रिक पोटनिवडणूक मांडळ ग्रामपंचायतीची लागलेली आहे. आम्ही त्यांच्याच फॅमिलीतील लखू चांगा पाटील यांना सर्व गावाने ठरवून उमेदवारी दिलेली आहे आणि आतापर्यंत सर्व झालेली कामं आणि सर्व गावकऱ्यांचा असलेला विश्वास यामुळे आमचे प्रतिनिधी श्री लखू चांगा पाटील हे प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास आई इंदासिनी मातेच्या कृपेने, विठू माऊलीच्या कृपेने आम्हा सर्वांना आहे आणि आज सर्व गावकरी आम्हाला याबद्दल साथ देतील याबद्दल शंका नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे शहर माझी जबाबदारी अंतर्गत धुळे बस स्थानकाचे सुशोभीकरण करताना अनुप अग्रवाल यांच्या रंगवून घेतलेल्या चित्रास शिवसेना ठाकरे गटातर्फे हरकत घेत एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. माझं शहर माझी जबाबदारी या उपक्रमाअंतर्गत बस स्थानकाचे सुशोभीकरण करण्यात आले असून बस स्थानक ही शासकीय मालमत्ता असूनही अनुप अग्रवाल यांनी तेथे स्वतःचे चित्र रंगवून घेतले. या विरोधात शिवसेना ठाकरे गटातर्फे हरकत घेत एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. महाराष्ट्र राज्य शासनाच्या परिवहन विभागाकडून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर आगार अभियान या संकल्पनेअंतर्गत महाराष्ट्रातील स्वच्छ व सुंदर बस स्थानकाचा विभागनिहाय सर्वे अधिकाऱ्यांकडून गेल्या आठवड्यात करण्यात आला. या अभियान अंतर्गत बस स्थानकांना तेथील आगाराने राबवलेल्या
स्वच्छता उपक्रमाबद्दल बक्षिसे देण्यात येणार आहेत। या मोहिमेअंतर्गत धुळे बस स्थानकाचा कायापालट करण्यासाठी सामाजिक संस्था, व्यापारी यांचा सहभाग घेण्यात यावा असे निर्देश शासनाने दिलेले असताना धुळे बस स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी एका राजकीय पक्षाच्या माजी पदाधिकाऱ्याकडून थातुरमातुर रंगरंगोटीचे काम करून त्यांना राजकीय फायदा मिळवून देण्याचे काम केले आहे। गेल्या 4 वर्षात धुळे बस स्थानकाची अत्यंत दुरावस्था झाली असून संपूर्ण आवारात प्रचंड कचरा, मातीचे ढिगारे, मोठमोठे दगड, खडी, प्रचंड प्रमाणात उडणारी धूळ असे वातावरण असून त्याचा प्रचंड त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे। परिवहन विभागाला सर्वात जास्त उत्पन्न मिळवून देण्यात धुळे विभागाचा प्रथम क्रमांक दरवर्षी लागतो। असे असताना देखील महाराष्ट्र राज्याच्या परिवहन मंत्रालयाकडून धुळे बस स्थानकातील समस्या, आगाराची दुरुस्ती, आगारातील डांबरीकरण यावर कुठलाही निधी मंजूर केला नाही। त्यामुळे या आगाराची प्रचंड दुरावस्था झालेली असताना धुळे आगारातील अधिकाऱ्यांनी कुठलीही ठोस भूमिका या बस स्थानकाच्या दुरुस्तीसाठी घेतलेली नाही। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर आगार अभियान अंतर्गत धुळे आगाराची लाज वाचावी याकरिता अधिकाऱ्याने एका राजकीय पक्षाच्या माजी जिल्हाध्यक्षाला हाताशी धरून राजकारण करून त्याला राजकीय फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्याच माजी जिल्हाध्यक्षाकडून धुळे बस स्थानकाच्या आगारासाठी त्यांच्या राजकीय वलयाचा फायदा घेऊन कोट्यवधी रुपये मंजूर करून घ्यावेत व आगाराची दुरुस्ती करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आगाराचे डेपो मॅनेजर व विभाग नियंत्रक यांना घेराव टाकत करण्यात आली। या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन बस स्थानकातील दुरावस्था त्यांच्या डोळ्यासमोर दाखवली। यावेळी आवारात प्रचंड कचरा, घाणीचे साम्राज्य आढळून आले। शिवसेने केलेल्या सूचनांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश यावेळी विभाग नियंत्रकांनी संबंधितांना दिले। या प्रसंगी शिवसेनेचे महानगर प्रमुख डॉक्टर सुशील महाजन यांच्या स्वखर्चातून बस स्थानकाच्या समोरील दर्शनी इमारती डागडुजी व रंगरंगोटी करण्यास अधिकाऱ्यांनी मान्यता दिली। शिवसेनेने घेतलेल्या या भूमिकेचे स्वागत अधिकाऱ्यांनी केले। या प्रसंगी शिवसेनेचे नंदुरबार संपर्क प्रमुख माजी आमदार शरद पाटील, जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हा प्रमुख किरण जोंधळे, महानगर प्रमुख धीरज पाटील, डॉक्टर सुशील महाजन, भरत मोरे, ललित माळी, विनोद जगताप, कैलास मराठे, माधू गवळी, अण्णा फुलपगारे, प्रवीण साळवे, संजय जवराज, लखन चांगरे, विष्णू जावडेकर, अजय चौधरी, सागर निकम, वैभव पाटील, नितीन जडे, गुलाब धोबी आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। धुळे एसटी डेपोमध्ये वेगवेगळ्या जाहिरातबाजी आम्हाला बघायला मिळाली। त्यामुळे आम्ही इथले जे डेपो मॅनेजर गीते साहेब यांना कॉल केला की तुम्ही अशा प्रकारच्या ह्या लोकांना अलाउड कसं काय केलेलं आहे। तर त्यांनी सांगितलं की आम्ही 5 जुलैला सकाळमध्ये एक निविदा काढली होती की सगळ्यांनी धुळ्यातल्या कोणत्याही व्यक्तीने पुढे यावं आणि सुशिक्षकांना आम्हाला मदत करावी। तसा पेपर आम्ही सकाळमधनं मागवला तर अशी कोणती निविदा एसटी डेपोकडनं दिली गेलेली नाही आहे। म्हणजे शुद्ध भाषेमध्ये एसटी डेपो मॅनेजर आणि सहकारी यांनी एसटी डेपोला पूर्णपणे भाजपाचं कार्यालय करून ठेवलेलं आहे। याचा शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे पुन्हा निषेध करते। आणि असं असेल तर आम्हाला सांगा, आम्ही खर्च करतो आणि आम्ही खर्च करून सुशोभीकरण करतो आणि आमच्या पक्षाच्या, आमच्या साहेबांची तर बॅनर लावा। धन्यवाद। धुळे शहरातील अतिक्रमणाबाबत देण्यात आलेल्या नोटिसा तात्काळ प्रभावाने मागे घ्याव्यात अशी मागणी आझाद समाज पक्षातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली। धुळे शहरातील अतिक्रमणाबाबत 9 ऑक्टोबर 2023 रोजीची अतिक्रमणधारकांना देण्यात आलेली अतिक्रमण नोटीस तात्काळ प्रभावाने परत घेण्यात यावी अशी मागणी आझाद समाज पार्टीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की आम्ही किरकोळ भाजी विक्रेते, लोडगाडीधारक व्यावसायिक, टपरीधारक व्यावसायिक, त्याचप्रमाणे रस्त्यावर व्यवसाय करणारे छोटे पथ व्यावसायिक आहेत। आमचा व्यवसाय पैसे कमवण्यासाठी कधीच नसतो, फक्त पोटाची कळगी वरली जावी हाच उद्देश असतो। मागील अनेक वर्षापासून सदरचा व्यवसाय धुळे महानगरपालिकेच्या परवानगीने धुळे शहरामध्ये करत आलेलो आहोत। आजपर्यंत आमच्या व्यवसायामुळे रहदारीला कुठल्याही प्रकारची अडचण आलेली नाही। आम्ही नियमितपणे पथकर भरीत असतो। धुळे महानगरपालिका आमच्याकडून प्रति दिवशी रक्कम ₹15 घेऊन त्याची पावती आम्हाला घेऊन व्यवसाय करण्याची परवानगी आजपर्यंत देत आलेली आहे। दर महिन्याला किमान 450 आमच्याकडून घेण्यात येतात। पूर्ण शहरातून लाखो रुपयांचा महसूल दर महिन्याला आमच्या मार्फत दिला जातो। याचा पुरावा म्हणून पथकर भरलेल्या पावत्या आमच्याकडे उपलब्ध आहेत। परंतु अतिक्रमणधारकांना नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे की दिनांक 6 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष रस्ते सुरक्षा समिती धुळे जिल्हा यांच्यासोबत झालेल्या सभेच्या इतरी उत्तरानुसार अर्जदारांचा व्यवसाय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या रस्त्यावर अतिक्रमण करीत असून वाहतुकीस अडचण निर्माण होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे। परंतु सदरील कारवाई ही एकतर्फी स्वरूपाची आहे। आम्हाला कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता आणि आमची बाजू ऐकून न घेता सदरचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तरी दिनांक 9 ऑक्टोबर 2023 रोजी अतिक्रमण नोटीस तात्काळ प्रभावाने परत घ्यावी। रस्ते सुरक्षा समिती जिल्हा धुळे यांनी आम्हाला अतिक्रमण आणि रहदारीस होणाऱ्या अडचणीविषयीच्या बैठकीमध्ये प्रातिनिधिक स्वरूपात सामील करून निर्णय घ्यावा। धुळे महानगरपालिकेने आम्हाला व्यवसायासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी। आम्हाला सदरील बाबीसाठी योग्य ते शुल्क महानगरपालिका धुळे यांना देण्यास तयार आहोत। सध्या शारदीय नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळी या दरम्यान अतिक्रमण विरोधी कारवाई थांबवण्यात यावी आणि दिवाळीनंतर रस्ते सुरक्षा समिती जिल्हा धुळे यांच्या सभेत आम्हाला प्रातिनिधिक स्वरूपात ऐकून नंतर योग्य तो निर्णय घेण्यात यावा
अशी मागणी करण्यात आली आहे. ऐन सणासुदीच्या काळात पतव्यवसायिकांची उपासमार करणारी ही नोटीस तात्काळ मागे घेण्यात यावी, अन्यथा पक्षातर्फे तीव्र आंदोलन करून आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष आनंद लोंढे, किरण गायकवाड, अनिल ठाकूर, प्रवीण पाटील, योगेश सोनार, मोहन तावडे, राजू वाडिले, दीपक साळुंके, देवा वाडिले, विजय खेडकर, आनंद वाडिले यांच्यासह अतिक्रमणधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कलेक्टर साहेबांना धुळे जिल्ह्यातील आणि धुळे शहरातील जे आपले रस्त्यावर व्यवसाय करणारे गरीब व्यावसायिक आहेत यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. 10 तारखेला एक महानगरचे जे आपले रस्त्याचे जे प्राधिकारी आहेत, उपविभागीय अभियंता जाळते साहेब यांनी एक नोटीस दिली अतिक्रमण हटावची. तर त्या नोटीसमध्ये त्यांनी तात्काळ सगळ्यांनी ते अतिक्रमण काढावे आणि अन्यथा त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल, त्यांचा सामान जप्त केला जाईल असे धमकीवजा जे काही नवीन नोटीस दिलेली आहे. तर त्याचा आम्ही निषेध करतो आणि ऐन सणासुदीच्या काळामध्ये आज सर्व व्यावसायिकांना पोटापाण्याचा विषय असताना त्यांना तिथून काढण्यात येत आहे. तर अन्यायकारक निर्णय आहे. निर्मूलन करण्याबद्दल जे काही आहे अतिक्रमण निर्मूलनाला आमचा विरोध नाही आहे, पण तो योग्य वेळी करण्यात यावा, योग्य पद्धतीने करण्यात यावं ही आमची मागणी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे मोठमोठे अतिक्रमणं आहेत व्यावसायिकांचे ते न काढता गरीब होतकरू रस्त्यावर जे रोज हातगाडीवर येतात किंवा अन्य भाजी विक्रेते असतील यांचं अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे. हा दुजाभाव व्हायला नको. आणि त्याच्यानंतर जी काही रस्ता अतिक्रमण संदर्भातली जी काही बैठक झाली होती त्याच्यामध्ये कुठल्याही प्रतिनिधींना बोलवण्यात आलेलं नाही, एकतर्फी निर्णय घेण्यात आलेला आहे. तर मी या गोष्टीचा निषेध करतो आणि माननीय कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदनात विनंती केलेली आहे किमान 4 महिने ही कार्यवाही करू नये, त्याच्यानंतरच कार्यवाही करावी. पण कार्यवाही करण्याच्या आधी पर्यायी जागा चांगल्या पद्धतीने यांना उपलब्ध करून देण्यात यावी आमचं निवेदन आहे. आणि जर येत्या 10 दिवसात या निवेदनावर विचार झाला नाही तर आम्ही धुळे शहरात एक मोठा तक्रार म्हणा किंवा आक्रोश म्हणा आम्ही या प्रशासनाच्या विरोधात दाखवणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. मोका अंतर्गत गुन्ह्यातील तरुणाकडून गावठी कट्टा व जिवंत काडतूस जप्त. युवा सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त सफाई कामगार महिला व पुरुषांचा साडी चोळी व ड्रेस वाटप करून सन्मान. मेरगाव गावासाठी अक्कलपाडा धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी. मांडळ ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी लकडू पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल. बस स्थानकातील अनुप अग्रवाल यांच्या चित्राबाबत शिवसेना ठाकरे गटातर्फे घेण्यात आली हरकत. आणि शहरातील अतिक्रमणाबाबत देण्यात आलेल्या नोटिसा तात्काळ प्रभावाने मागे घेण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. व्हिडिओ पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.